मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आणि पहिला महिला विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत सध्या आहेत. ताई, आज बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतलेत कामाला सुरुवात करण्याआधी. पहिली प्रतिक्रिया तुमची हवी मला. बाळासाहेबांच्या ज्या ज्या वेळेला आशीर्वाद मिळतात, मी तर नेहमीच सांगत आलेली आहे की ते देहरूपाने गेलेत, पण त्यांची एक जी सकारात्मक ताकद ती आज इथेच आहे आणि ते आम्हाला त्याचे बरेच प्रचिती पण आली आहे. कोणी मानो न मानो, पण ह्या प्रचितीमध्ये बाळासाहेब गेल्यानंतर जी मशाल लागली गेली, स्वप्नात पण वाटलं नव्हतं की ती मशाल आमची निशाणी बनेल, पण आज बनली. आणि ताकदवार मशाल हे कायम सगळीकडे सगळ्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी सगळ्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करूनही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मशाल घेऊन आणि त्यांच्यासोबत आमच्यासारखे सगळे लोक, जे लोक दबावाला बळी न पडता उभे राहिले, तर ते आनंदाची बाब आहे. या तुमची निवड करण्यात आल्यानंतर सुरुवातीला काही धुसफूस अशा चर्चा रंगू लागल्या. तुमच्यासोबतच्या आणखी इतर माजी महापौर आहेत, त्या पण तिथे रेसमध्ये होत्या, अशी चर्चा होती. काय खरं आहे काय खोटं आहे? नाही, मुळामध्ये उद्धवजींनी नेहमी तेच सांगितलं आहे की कुठचंही पद एकेका वर्षासाठी जाईल. मी माझ्या कामाचा इम्पॅक्ट, जो विरोधी पक्षनेता, तो मी माझ्या पक्षाला देईन. आणि जेव्हा पक्ष प्रमुख म्हणून उद्धवजी असतील किंवा आदित्य असतील, उठ म्हटलं तर आम्ही उठणार, बस म्हणतील तिथे आम्ही बसणार. ध्येया धोरणाला आमची ती हेच नाही आहे ना, माझी एक वागणत नाही आहे. माझ्या पक्षाला जे चांगलं आहे किंवा माझ्या पक्षप्रमुखाच्या मनात काय काम आहे ते जर मी करेन आणि मला पक्षाने दिलं आहे तर इतरांनाही मिळेल ना. मुळात धुसफूसही माझ्यापर्यंत आलेली नाही. चारही महापौर माझ्याबरोबर असतात, बाकीचे पण सगळे माझ्याबरोबर असतात. मी त्यांना घेऊन काम करते. मी विरोधी पक्षनेता आहे याचा अर्थ मी एकटीच असं नसतं. माझ्याबरोबर माझे सहकारी, माझ्या पदाधिकारी, जे आमचे अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, संजय राऊत आहेत, विनायक राऊत आहेत, सगळे मोठे पदाधिकारी, त्यांच्याही आशीर्वाद सहकार्य मला आहे आणि मी ते घेऊनच काम करते. पण या सगळ्यामध्ये म्हणजे अशी चर्चा होती किंवा ते सगळं ठरवूनच चालले होते की आता विरोधी पक्षनेत्या तुम्ही आहात म्हणजे तुम्ही स्टँडिंग कमिटीवर असाल, आणि तो आतापर्यंत तसा अलिखित नियमच होता, पण तुम्ही कुठे त्या समित्यांमध्ये दिसल्या नाहीत, तर तुमच्या व्यतिरिक्त इतर महापौर वेगवेगळ्या समित्यांवर दिसले. तर ही सगळी नेमकी जुळणी काय आहे, काय केलंय ते? मुळात जर पक्षाला यावेळेला आम्ही विरोधात आहोत आणि आमची संख्या मोठी आहे, 65 आहे, प्रत्येकाला ह्या अवस्थेमध्ये पण न्याय देण्याचं काम उद्धवजी आणि आदित्य करत आहे. जर माझ्यासारखेला विरोधी पक्ष दिलाय, काय जरुरी आहे? सगळ्या कमिटीचे जेव्हा येणार आदल्या दिवशी, त्याच्या आधी एक दिवस सगळे मिळून आम्ही चर्चाच करणार आहे. माझं अस्तित्व तिथे असलं काय आणि माझं अस्तित्व नसलं काय, पण माझं महापालिकेतलं अस्तित्व आहे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरोधी पक्ष नेता म्हणून, ते मी माझं दाखवतेच आहे. आणि एकाच व्यक्तीला दोन, म्हणजे विरोधी पक्षनेता हा फार मोठा आहे आणि त्याबरोबर स्टँडिंगला एक सदस्य, तर माझा सहकारी कोणतरी एक स्टँडिंगला ॲडजस्ट होतोय ना. आणि हे माझ्याशी उद्धवजी बोलले होते. हां, अमय घोले आज गटनेते आहेत, ते आहेत का स्टँडिंगवर? स्टँडिंग आणि इम्प्रुव्हमेंट दोन ठिकाणी आहेत. मग ते त्यांनी त्यांचे काय जे काय इतरांना रेटून मिळवत असेल तसं आमच्याकडे नाही आहे. मी समाधानी आहे. माझ्या पक्षप्रमुखांनी मला जो 1 वर्षाचा पहिला कालखंड दिला आहे, त्यांनी सांगितलं आहे प्रत्येकाला देणार आम्ही 1-1 वर्ष. माझ्या 1 वर्षात जेवढा इम्पॅक्ट चांगला मुंबईकरांना आणि पक्षाला देता येईल तो मी काम करेन. उद्या पुढच्या वर्षी वेगळा निर्णय घेतला तरी मी नाराज होणार नाही, कारण शेवटी माझ्या पक्षप्रमुखाचं ध्येय धोरणाला नख लागेल असं कुठेही आम्ही काम करणार नाही. नक्कीच. धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.